आपल्यासोबत चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार आहेत. किशोरजी, तुमच्या मतदारसंघात जोरात इन्कमिंग सुरू झालं आहे. हे बघा, याचा आनंद आहे की एकंदरच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतात आहे. सर्वच पक्षाच्या लोकांना हेच कळलेलं आहे की बा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारण हे कधी चांगलं होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून इन्कमिंग सुरू आहे. मी सुद्धा अनेक 6 एप्रिलच्या निमित्ताने वर्षभरच एकंदर पक्षप्रवेश सुरू असतात, परंतु हे पक्षप्रवेश होत असताना त्या ठिकाणी एक शहानिशा झाली पाहिजे, त्याचं फिल्टर लागला पाहिजे. जे पक्षाचा विचार आणि विस्तार करण्यासाठी योग्य आहेत त्यांना पक्षप्रवेश दिले गेले पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या 1600पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पक्षात आणलं, आपल्याला वाटतंय की ते फिल्टर होऊन आलेले नाही, त्याच्यामध्ये काही चुकीचे लोकही आले? हे बघा, जो आकडा आलेला आहे तोच तपासण्याची आवश्यकता आहे. 1600 पक्षप्रवेश नाही आहे. आता तुम्ही ते पाहून घ्या, तुम्ही स्वतःच फेसबुक लाईव्हमध्ये पाहून घ्या, त्या ग्राउंडची क्षमता पाहून घ्या आणि तिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्यातल्या त्यात झाले असेल तर आनंदच आहे. परंतु यादी एखादा कुणी आणून देतो, ती यादी आपण वाचून दाखवायची आणि पक्षप्रवेश असं होत नाही ना. पक्षप्रवेश करत असताना एक आधी नावं घेतली पाहिजे, त्यांची शहानिशा केली पाहिजे. जर एखादा जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, अँटी सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, समाजविघातक कृत्य करणारा असेल, त्याचा पूर्व इतिहास बरोबर नसेल तर त्याचं चिंतन होऊन त्याला पक्षप्रवेश दिला पाहिजे. अशा लोकांचे प्रवेश परवा झाले आहेत, असं झाले असावे. अनेक लोक स्टेजवर असेच दिसत होते जे क्रिमिनल आहे, ज्यांना पक्षाने नाकारलेलं आहे, असेही लोक त्या ठिकाणी दिसत होते. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर मतदारसंघ जो तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तो SC राखीव आहे, मात्र भविष्यात तो खुला होईल आणि सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरवरून चंद्रपूरमधून निवडणूक लढवतील अशी सगळी चर्चा सुरू झाली आहे आणि ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते तशाच दिसत आहेत. ही चर्चा सुरू झालेली आहे, चर्चा त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांनी तसं घोषित केलेलं आहे की पुढची निवडणूक मी या ठिकाणी 29 मी इथून लढवणार. परंतु आज त्या गोष्टीला खूप वेळ आहे, 3.5 वर्षाचा वेळ. आज आपल्याला ज्या जनतेने आशीर्वाद दिला त्यांची सेवा करणं, तिथला विकास करणं हेच आपलं पहिलं उद्देश असला पाहिजे. निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. निश्चितपणे जर तो खुला प्रवर्ग झाला तर कुणालाही निवडणूक लढवता येईल. त्यासोबतच मलासुद्धा निवडणूक लढवता येणार आहे खुल्या प्रवर्गातून. मला चंद्रपूरच्या जनतेने एकदा नव्हे तर 2दा आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रचंड मोठा आशीर्वाद दिलेला आहे. अनेकांचा विरोध असतानाही मला मोठा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे मी स्वाभाविकपणे 2029ची निवडणूक चंद्रपूर माझा जो मतदारसंघ आहे, जिथल्या जनतेनं माझं जे नेटिव्ह प्लेस आहे, तिथून मी लढवेल आणि पक्ष मला त्या ठिकाणी उमेदवारी देईल. त्याच्यामुळे जर चंद्रपूर खरोखर खुला मतदारसंघ झाला आणि पक्षाने आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायला सांगितलं तर आपण ती जागा सुधीर मुनगंटीवारसाठी सोडणार का, की तुम्ही चंद्रपूरसाठीच आग्रही राहणार? हे बघा, ह्या 3.5 वर्षाच्या नंतरच्या गोष्टी आहे. मी 3.5 तासामध्ये राजकारण बदलताना बघितलेलं आहे. 3.5 तासात 2009, 2014, 2019 आणि 2024 या 4 वेळेचा तिकीट मिळण्याचा जो अनुभव आहे हा वेगवेगळा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या असतात. जर तर ई बट किंमती परंतु यावर कधी राजकारण चालत नाही आणि म्हणून आज माझी भूमिका एवढीच आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस संत सरकार या राज्यामध्ये ज्या योजना लागू करत आहे, या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे काम करत आहे त्या दृष्टिकोनातून काम करणं आणि त्यावेळेस पक्ष जो निर्णय करेल त्या निर्णयासोबत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. अखेरचा प्रश्न, मुनगंटीवार अनुभवी नेते, मग 3.5 तासातही तिकीट बदलून जाते, उमेदवारी बदलून जाते, हे त्यांना लक्षात येत नाही का? ते 3.5 वर्षानंतरचं नियोजन आता करतात. त्याला काय अर्थ आहे? तुम्हीच त्याच्या प्रश्नामध्ये उत्तर द्या की त्याला काय. लोकसभेच्या वेळेस आपण बघितलेलं आहे, लोकसभेच्या वेळेस त्यांनी तिकीट मागितली आहे. 1-2 वर्ष अगोदर मी लोकसभा लढणार, मग नंतर ते मी निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं ऐन वेळेवर पक्षाला. मग भूमिका बदलवली, मग त्याच्यामुळे नुकसान झालं पक्षाचं. मग पक्षाचा उमेदवारी दुसरा तयार करताना आला, उमेदवारी घ्यावी लागली, निवडणूक लढवावी लागली. म्हणून ह्या गोष्टी आज अशा करणं म्हणजे गध्याला जर येण्यासारखं म्हण, आमच्या एक मराठीत तिकडे म्हण आहे, हे अशा गोष्टी गध्याला जर येण्यासारख्या आहे. अरे जी गोष्ट शक्य नाही, आज त्याचा काही उगम नाही आहे. 5 गोष्टी आहे. डिलिमिटेशन होणार आहे का? डिलिमिटेशन होणार असेल तर तो मतदारसंघ खुला होणार आहे का? खुला होणार असेल तर तो महिलांसाठी राहणार की पुरुषांसाठी? त्याच्यानंतर पक्ष उमेदवारी देणार आहे का? आणि मग त्याच्यानंतर जनता निवडून देणार आहे का? आणि असं काय हो, 10 वेळ निवडणुका तर त्यांनी ऑलरेडी लढवल्या ना. त्यांना 10 वेळा पक्षाने तिकीट मिळालं आहे ना. त्यांना जर लढायची इच्छा असेल तर आणखी मतदारसंघ आहे किंवा चंद्रपूरमधूनही लढावं, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यावेळेचा निर्णय, आम्ही जर पक्षाने निर्णय केला तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, परंतु आम्ही विरोध करणार नाही. आम्ही विमानं घेऊन काही कोणाचं तिकीट कापा म्हणून जाणार नाही.
तर चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होत असले तरी चंद्रपूरचे आमदार जे आहेत त्यांना त्या इन्कमिंगबद्दल साशंकता आहे. चांगल्या लोकांचं इन्कमिंग पक्षात व्हायला पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही. अत्यंत सूचक वक्तव्य आमदार किशोर जोरगेवार करतायत. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.